छोट्या वयोची मोठी स्वप्न या मालिकेच्या आजच्या भागात तुम्ही बघणार आहात प्रेक्षकांनो. आजचा म्हणजे 26 डिसेंबरचा भाग तुम्ही बघत आहात. तर आज त्यांनी दाखवलंय वयो एकटीच बसलेली असताना वैभवी तिथे येते आणि तिला विचारते, काय ग वयो, काय झालं तुला, अशी का बसलीयस, का नाराज झालीयस? वयो म्हणते, नाही ग वैभवी, नाराज नाहीये ग, मला काळजी वाटते खूप आरव दादाची. वैभवी म्हणते, अगं बरं वाटेल त्यांना, नको इतकी काळजी करूस, तू इतकं विचार केल्याने तुलाच त्रास होईल. वयो वयो म्हणते, नाही ग वैभवी, मला खूप वाईट वाटते आरव दादा आणि बघ ना अंकिताचं काय झालं, त्यांना म्हणत होते मी त्या दिवशी बाहेर जाऊ नका, पण हे असं घडून बसलं ग, आता त्यांना परीक्षा पण लवकर देता येणार नाही. आता ही वैभवी म्हणते, तू नको काळजी करूस वयो, मला तर वाटतं की आता तू तुझ्या अभ्यासावर कॉन्सन्ट्रेशन करायला हवं. वयो म्हणते, तुझं सगळं बरोबर आहे ग, पण आता माझं मन कसं लागेल अशा परिस्थितीत? वैभवी म्हणते, पण मग तू तुझं स्वप्न विसरणार आहेस का वयो? तुला तुझ्या स्वप्नांच्या वाटचालीकडे जावंच लागेल ना, त्याला पर्याय नाहीये. मग वयो म्हणते, तुझं बरोबर आहे ग वैभवी, तू म्हणतेस तेही पटतंय मला, मी आता माझ्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करेन. वयोने आता ठरवलंय की ती तिचाही अभ्यास करेल आणि सोबत अंकिता आरवला पण नीट करेल आणि इराला सुद्धा. आता पुढे बघा प्रेक्षकांनो, ही इरा आता उठली आहे झोपेतनं आणि इकडे तिकडे बघत असते. आता काल तुम्ही पाहिलं की त्या रमाकांतने मुद्दाम यांच्या घराचं वाटोळं व्हावं म्हणून ती पुडी तिथे ठेवली आहे त्या इराच्या उशाशी, पण इरा आता काहीतरी घ्यायला खाली वागते. ती पुडी तिथेच आहे म्हणजे पलंगाजवळ, पण इराला काही ती दिसत नाही नशिबाने. आता इकडे रमाकांत गौतमीला म्हणतो, बरं झालं वहिनी आपण तिथून निघून आलो, नाहीतर त्या दोघांनी आपले नावं घेतले असते ना, पोटे आणि आदिनाथनी, तर आपण गेलो असतो जेलमध्ये आतापर्यंत. आता ही गौतमी म्हणते, भाऊजी मला घरी जायचंय. मग रमाकांत म्हणतो, अहो वहिनी असं काय करताय, आता आपलं ठरलं ना की आपला प्लॅन जसा आपला चालू आहे तसं चालू द्यायचा. तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी इराच्या उशाशी ती पुडी ठेवली आहे. आता गौतमीला ते सगळं आठवतं, म्हणजे आधी तर तिचं लक्ष नसतं रमाकांत काय बोलतोय ते. तिला दवाखान्यामध्ये काही पाट्या दिसल्यात की जसे कर्म कराल तसं तुम्हाला फळ मिळेल, आणि तिला आरवची आणि इराची दशा झालेली आठवतीये. तिच्या लक्षात येते की तिच्या पापांची फळं तिची पोरं भोगतायत. ती म्हणत असते, रमाकांत भाऊजी मला माझ्या इराजवळ जायचे आत्ता ताबडतोब. रमाकांत म्हणतो, वहिनी तुम्हाला तेच सांगतोय मी, घरी आता गोंधळ झाला असेल, इरा आता कंट्रोलच्या बाहेर गेली असेल हो, आता उगाच तुम्हाला तिला बघून मनस्ताप होईल, कशाला टेन्शन घेताय, तुमचं दुःख मला कळतंय, आरवला बरं वाटेल. आणि इराचं आता गौतमी त्याला बोलूच देत नाही आणि म्हणते, भाऊजी तुमचं डोकं ठिकाणावर आहे का, काय केलं तुम्ही हे सगळं? आता रमाकांत म्हणतो, काय केलं म्हणजे, अहो तुम्हीच तर म्हणाल्या ना मला की मला बयोचा सूड घ्यायचा आहे आणि त्यासाठी मी कुठल्याही थराला जाईल वगैरे वगैरे. अहो वहिनी आता मागे हटू नका, आता जे होतंय ना ते बघा, आता हे सगळं बयोवर जाईल बघा. पण गौतम म्हणते, भाऊजी अजिबात नाही, मी माझ्या इराला त्रास झालेला बघू शकत नाही, तुम्ही ताबडतोब मला घरी घेऊन चला बरं, मला आधी माझ्या इराला बघायचंय, चला. रमाकांत म्हणतो, काय वहिनी तुम्ही पण ना, आणि आता घराकडे त्याची गाडी वळवतो. इकडे इरा आंघोळ करून बाहेर येते आणि आता तिथे ती आकृती काढत बसते. बयोने तिला सांगितलंय ना अगदी तशीच. आता तेवढ्यात तिथे सुमन येते. सुमनला दिसतं की तिथे एक पुडी आहे. सुमन या इरासाठी दूध घेऊन आलेली असते. आता सुमनला दिसलंय ती पुडी आहे तिथे. आता सुमनला आधी तर कळत नाही काय आहे, पण तिच्या लक्षात आलंय की हे काहीतरी विचित्र आहे. आता सुमनने त्यावर पाय देऊन ठेवलाय आणि सुमनने यावेळेला खूपच कस लावलाय बरं का प्रेक्षकांनो, इराचं त्या पुडीकडे लक्ष जाऊ नये म्हणून. आता सुमन इराला दूध घेण्यासाठी आग्रह करते, घे ना अगं इरा, थोडंसं दूध घे, तू काही खाल्लं नाहीये बेटा. इरा नाहीच म्हणत असते. सुमन म्हणत असते, अगं असं काय करतेस, दूध थोडंसं घेतलं तर बरं वाटेल तुला इरा, दूध घे. इरा नाहीच म्हणत असते सुमनला. शेवटी सुमन म्हणते, एक काम कर, तू तिथे बस, मी तुला तिथे दूध देते हा. आता सुमनने बळजबरी तिला तिथे दुसरीकडे टेबलावर नेलंय, जेणेकरून तिचं लक्ष त्या पुडीकडे जाणार नाही. आता सुमन तिला तिथे बसवते खुर्चीवर आणि दूध देते. आता मध्येच इरा म्हणते, माझी क्लिप कुठे आहे केसांची, मला क्लिप बघायची आहे. सुमन म्हणते, थांब मी देते तुला तुझ्या हातात क्लिप हा. सुमन आता ती क्लिप घ्यायला म्हणून त्या ड्रेसिंग टेबलकडे जाते आणि तिला क्लिप लावून देते इराला आणि म्हणते, बघ किती छान दिसतेस तू. इरा तिला म्हणते, आरव दादा कुठे, मला केव्हाचा दिसला नाहीये तो. आता सुमन जरा घाबरते हिला काय सांगावं म्हणून, पण आता ती म्हणते, अगं आरव दादा ना तो दवाखान्यात गेलाय. इरा म्हणते, दवाखान्यात, काय झालं त्याला? आता सुमन म्हणते, अगं म्हणजे तो दवाखान्यात काम करतो की नाही तिथे, त्यासाठी गेलाय. तू ना बेटा आधी दूध घे बरं, नंतर माझ्याशी गप्पा मार, चल पटकन दूध घे. आता इरा नाहीच म्हणत असते, पण तरी सुमन म्हणते, घे ना बेटा, थोडंसं तरी घे. मग इरा दूध घ्यायला लागते. तेव्हा सुमनने अगदी अक्कल हुशारीने ती पुडी अशी इराच्या नकळत पटकन उचलली आहे आणि तिच्या पदराशी बांधून ठेवली आहे. सुमन आत्या खूपच हुशार आहे प्रेक्षकांनो, एकदम स्मार्ट आहे.
तर आता सुमनने अशी ती पुडी बांधून ठेवली आहे तिच्या पदराशी, म्हणजे जेणेकरून ती बयोला वगैरे दाखवेल. आता इरा ते दूध न पिता म्हणते मला खाली जायचंय, आता मी खाली जाणार. उगा एक घोट पिते ती आणि निघून जाते खाली, आणि सुमन सुद्धा तिच्या मागे मागे चालली जाते. आता बघा प्रेक्षकांनो, गौतमी सुद्धा घरी पोहोचली आहे. गौतमी म्हणत असते भाऊजी किती हळू गाडी चालवता तुम्ही, चला आता लवकर. आता रमाकांत आणि गौतमी घरी पोहोचलेत आणि गौतमी म्हणते माझ्या हिराला काही झालं नसेल ना, आता बघा माझ्या हिराला काही झालं तर मी तुम्हाला सोडणार नाही. आता रमाकांत म्हणतो अहो वहिनी असं काय करता. आता गौतमी डायरेक्ट आतमध्ये येते प्रेक्षकांनो, आणि आता हिराला बघून जरा तिचा जीव भांड्यात पडलाय. आता ती जरा चांगली होतीये कारण मालिका संपते ना म्हणून. आता ती विचारते हिराला काय ग हिरा तू बरी आहेस ना, तू काही खाल्लं तर नाही ना. तरी सुमन म्हणते काही खाल्लं नाही म्हणजे काय बोलतेस तू माझी वहिनी असं. ग तिने काहीच खाल्लेलं नाहीये, फक्त दूध प्यायली ती मगाशी हळदीचं. आता इरा तिच्याकडे आश्चर्याने बघायला लागते की मम्मा अशी काय बोलते. आता इरा सुद्धा थोडी थोडी बरी होते बरं का. मग गौतमी तिला म्हणते अगं नाही मी तुला असंच विचारलं, आणि सुमन तू असं मध्ये मध्ये बोलू नको बरं, मी तिला विचारते ना. इरा बेटा तुला त्रास नाही होते ना, डोकं वगैरे जड नाही ना पडलं तुझं. इरा तिला नाही म्हणते. सुमन म्हणते माझी वहिनी अगं असं काय विचारतेस तू तिला, असं काय खाणार होती ती, तुला सांगितलं ना मी हळदीचं दूध घेतलंय तिने. मग गौतम म्हणते ठीक आहे. रमाकांत इराला खूप वेळ असा स्टेअर करतो, म्हणजे तो बघत असतो की इराला काही नशा वगैरे चढली आहे का, तिने ती पुडी खाल्ली असेल का. गौतमी इराला म्हणते ये बेटा इरा आपण इकडे बसूयात, आणि आता ती हॉलमध्ये घेऊन बसते इराला. सुमनला जरा हे विचित्र वाटतंय, पण रमाकांत आता ती पुडी शोधायला जातो इराच्या खोलीत. प्रेक्षकांनो शेवटचे भाग आहे, आता तरी लाईक करा. जे लाईक करत नव्हते त्यांनी लाईक करायला विसरू नका. मग आता रमाकांत तिथे गेलाय खोलीमध्ये आणि इकडे तिकडे शोधाशोध करतो, कुठेच त्याला पुडी सापडत नाही. आणि अचानक खाली वाकल्यावर बयोचा पाय दिसतो. आता तो विचारतो बयो तू इथे काय करतेस, आणि बयो त्याला म्हणते हा प्रश्न तर मी तुम्हाला विचारायला हवा, मी तर नेहमीच या रूम मध्ये येते जाते, तुम्ही इथे काय करताय. हे विचारल्यानंतर रमाकांत घाबरतो. बयो म्हणते काय शोधत होतात तुम्ही इथे रमाकांत काका. आता रमाकांतला जे आठवलं वेळेवर त्याने ते आपल्या चाट ठोकून दिली. तो म्हणतो की अगं ते माझे पैसे हरवले ना, ते शोधत होतो मी. बयो म्हणते इराच्या खोलीत तुमचे पैसे हरवले, असे कसे हरवले तुमचे पैसे. रमाकांत म्हणतो तेच तर कळत नाहीये ना, तेच शोधायला आलो होतो मी. बयोला आता रमाकांतवर जरा शंका आलीये, काहीतरी गडबड आहे म्हणून. तेवढ्यात तिथे सुमन येते आणि सुमन म्हणते अहो तुम्ही इथे या खोलीत काय करताय. आता बयो म्हणते त्यांचे पैसे हरवलेत आत्या, इथे पडले असं म्हणतायत ते. सुमन म्हणते काय सांगतेस, इथे तुमचे पैसे पडले, आणि इथे कशाला आले होते तुम्ही पैसे घेऊन, काय आहे हे सगळं. आता रमाकांत म्हणतो अगं काही नाही ग बाई, पडले होते पैसे कुठेतरी, मला वाटलं इथे पडले असतील म्हणून आलो मी शोधत इकडे, बाकी काही नाही. बघतो मी, बहुतेक तरी बाहेर गार्डन मध्ये वगैरे कुठेतरी पडले असावे पैसे, बाहेर जाऊन बघतो मी. जातो आता असं म्हणून रमाकांत तिथून निघून जातो. पण बयोला मात्र त्याच्यावर शंका आली आहे की हा काहीतरी लपवतोय, कारण तो खूपच विचित्र पद्धतीने खोटं बोलत होता ना म्हणून. मग आता रमाकांत तिथून निघून जातो. सुमन आता बयोला म्हणते बयो अगं बरं झालं बाई तू आलीस, अगं तुला काहीतरी दाखवायचं होतं मला. बयो म्हणते आत्या मला सांग इरा कुठे. आता सुमन म्हणते ती गार्डन मध्ये. बयो म्हणते थांब मला आधी तिला भेटून येऊ दे, आणि बयो निघून जाते. त्यामुळे सुमनला जी पुडी दाखवायची आहे ती आता ती तिला उद्याच्या भागात दाखवणार आहे. पण गौतमी आता तिथे उभी आहे हॉलमध्ये, आणि मग रमाकांत येऊन तिला सांगतो वहिनी अहो वरती सगळीकडे बघितलं मी, कुठेच पुडी नाहीये. ही गौतमी म्हणते असं कसं होईल भाऊजी, तुम्ही नीट बघायचं असतं. रमाकांत म्हणतो बघितलं सगळीकडे पाहिलं मी, कुठेच ती पुडी नाहीये. मला असं वाटतं कदाचित इराने ती खाल्ली नाही नसावी म्हणा, कारण तिच्या चेहऱ्यावर तर काही जाणवत नाहीये. आता गौतम म्हणते भाऊजी मग कुठे गेली पुडी, त्या आपल्या इराने ती लपून तर नाही ठेवली ना, तिला सापडली असेल आणि कदाचित तिला वाटलं असेल नंतर घेऊ म्हणून तिने ठेवून दिली असेल काय. रमाकांत म्हणतो नाही वहिनी अहो याची नशा इतकी बेकार असते की पुडी पाहिल्या माणसाला ताबा सुटून जातो माणसाचा. तिने इतक्या वेळात ती खाल्ली असती पुडी, ती अशी ठेवणार नाही ती पुडी, कोणीतरी दुसऱ्यानेच उचललेली दिसते ती. आता गौतम म्हणते पण कोण उचलणार आहे इराच्या खोलीमध्ये. आता हे दोघं बरेच विचार करतात आणि त्यांच्या नंतर लक्षात येतं की सुमनने हा उद्योग केला असावा, कारण सुमनच औषधं गोळ्या द्यायला या इराच्या खोलीत जाते हे गौतमीच्या लक्षात येतं. आणि आता प्रेक्षकांनो बहुतेक तरी रमाकांत सुमनला विचारायला जाईल आणि या रमाकांतचं भिंग फुटेल. आता राहिलं सायला फक्त गौतमी आणि रमाकांतच आहेत ज्यांना शिक्षा व्हायची बाकी आहेत. त्यामुळे आता लवकरच या दोघांचंही भिंग फुटेल असं दिसतंय खरी. बघूयात पुढे काय काय घडतंय. पण निरोपाचे काहीच भाग शिल्लक आहेत, चुकवू नका, मी सुद्धा चुकवत नाहीये. आता ही इरा बाहेर उभी असते घराच्या, म्हणजे असं गार्डन मध्ये त्यांच्या घराच्या. बयो तिथे येऊन तिला विचारते काय ग इरा काय करतेस इथे. इरा म्हणते सहज उभी आहे. बयो म्हणते तिला अभ्यास करायचा का आपण,
चल ना आपण आज जाऊन अभ्यास करूया. इरा म्हणते नाही मला नाही अभ्यास करायचा आहे. माझा आरव दादा कुठे आहे? आता बयो म्हणते आरव दादा आहे ना आहे तो घरातच आहे. आता बयोला खरं तर टेन्शन आलंय की तिला काय उत्तर द्यावं. पण अचानक इराला आरवची खूपच आठवण येते. आता इरा म्हणते मला आरव दादाला भेटायचंय आत्ताच्या आत्ता, नंतर नाही. तू आधी बोलव आरव दादाला माझ्या समोर, मग जाईल मी घरामध्ये. बयोला आता पंचायत पडली ना की आरवला कसं बोलवायचं, त्यामुळे ती आली टेन्शन मध्ये. पण ती काहीतरी कारण सांगते की अगं मी बोलवते आरव दादाला, तू आत तर चल. पण इरा काही ऐकायला तयार नाहीये. ती म्हणत असते आधी बोलव, मला बघायचंय त्याला, मी भेटली नाहीये केव्हाची, बोलव त्याला. आता प्रेक्षकांनो हा भाग त्यांनी इथे संपवलाय आणि पुढच्या भागामध्ये सुमन आता बयोला ती पुडी दाखवते आणि नेमकी इरा तिथे येते. आता तुम्हाला काय वाटतं, इरा परत एकदा त्या पुडीच्या आहारी जाईल का? मला कमेंट करून नक्की कळवा. आणि शेवटचे भाग आहेत ते चुकवू नका, फक्त एन्जॉय करा. काय वाटतं ते कलाकार अगदी एफर्ट देऊन त्यांचं काम करतात प्रेक्षकांनो, त्यामुळे यांना नक्कीच ॲप्रिशिएट करूयात, ही नम्र विनंती. तर आजचा भाग आवडल्यास आपल्या चॅनलला लाईक सबस्क्राईब नक्की करा, कारण आपल्या ह्या चॅनलवरती मी तुम्हाला नवीन मालिकेचा रिव्ह्यू देणार आहे. नवीन मालिका आली आहे ना, त्या मालिकेचा रिव्ह्यू मी देणार आहे. बहुधा तरी सोमवारपासून मी सुरुवात करेल, त्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा.